5,000 असे त्याचे पैसे लागलेले आहेत। पण सर्वात आधी खरंच हा माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचवतायत माझे बंधुराज डावा दादा, खरं तर त्यांची ओळख करून देण्याची गरज इथे मला पहिल्या बारीतच होती, पण मला माहिती आहे ते माझे भाऊ आहेत, राग नाही मानणार बघा हात जोडून। नेहमीप्रमाणे पहिल्या बारीत नाव घ्यायचं राहून गेलं, पण खरंच आज अख्ख्या कोकणात गाजत असलेला साऊंड म्हणजे एकमेव डावा साऊंड, एकदा या साऊंड साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आणि खरंच आज हा साऊंड आहे म्हणून हा तरी शाहीराज टिकला हो, कारण हा एवढा बेसूर गायक आहे ना, तो साऊंड मुळे कुठेतरी इफेक्ट मुळे त्याचा आवाज जरा तरी जात होता, पण खरंच साऊंड तुफान आहे। कलाकारांनाही पाहिजे तसा साऊंड द्या, म्हणजे आज याला पूर्ण झोपवूनच जाते। तर सुनील शंकर पत्त्याने मुंबई यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आम्ही नाच मंडळ आभारी आहोत। बुवा काय म्हणतो आलेला, उतर उतर हनुमान, कुरतडलेला उंदीर, अरे ह्याच्याकडे तुम्ही नीट बघा, नीट। हा एवढा बोलतो ना ही जाडी आहे, ही काली आहे, हिचा कातल आहे ना, हा आहे ना तो आहे, मग तू किती वेळा पातळ आहे सांगा नी? तो जो जॅकेट घातलास आहे तो जॅकेट नाही, तुला पोलका वाटतोय, पोलका। मग तुझ्या अंगात काय आहे बरं? देवान मला 4 बोट मास्क तरी दिला नाही, तुला का असं दिलं नाही रे? तुझी कुठली हाड आहे का, तुझा कुठला तुझा वाचतो मला काही समजेच नाही। तुला येऊन काय म्हणजे त्याला वाटला बाई 5,000 भेटतात ना, 8,000 ना 2,000 भेटी। लगेच तुम्हाला सांगतो तर पुढच्या वर्षी मला आधी बुकिंग करा, म्हणजे माझे कसे कार्यक्रम असतात ना। अरे मेला बुवा भिकारडेश, अरे भिकारड्या बुवा जरा थांब, तुमने जो किया वो तो झाकी था, पिक्चर तो अभी बाकी है। अरे हो जरा बुवा जरा आपलं काय ते जरा दमान घे, जरा तुझ्या दमान होऊन घे, तुला दिसता आला का घुसवतोस आपला। बरं त्याच्यात तुझा आवाज पण दडला गेलाय, म्हणतो उठर उठर हनुमान, ये तुझ्या कानावर गणपती नाही हनुमानच काढते ये। त्यालाच ते काय आहे, उठर उठर हनुमान, हनुमान आहे ते, ह्यान कुठला हनुमान आणला? आणि अजून एक नंतर म्हणतो तेजल, बरोबर ना? हे असा आवाज द्यायला काय तुझी बायको आहे काही मी? तेजल म्हणजे बोल किशोर, किशोर बाहेर ये, झुपऱ्या बाहेर ये, तुझ्या झुपऱ्या इथे हलवतोस ना बाहेर ये। आणि आता तुझी कशी दुसऱ्या बारीत काशी करते ना, मला काय वाटलं पहिल्या बारीत बाई काय बोलली नाही म्हणजे दुसऱ्या बारीत पण काय बोलणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे ना प्रत्येक भेटणाऱ्या बुवाची कशी काशी केली आहे तेजल पवारने। याला असा सोडून याला सोडणार आहे काय मी? नाही, तुझी आज पाळी मुळी चावून खाल्ली ना तर नावाची तेजल नाही, अजून 4 बोटा चढलं तरी चालेल। सुरुवातीला आल्यावर सुस्वागतम या पैसा आलं। प्रवीण सावंत देसाई मित्रमंडळ यांच्याकडून रोख रक्कम 3,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। हे छिपऱ्या छिपऱ्या हे आणून द्या मला आलेलं सांगतो 15,000 लेवल केली, 15,000ची लेवल, तुझ्या बापसाची लेवल केलीस, 15,000 गाठलंस तर मोठं ध्यान केलंच नाही। आणि म्हणतो मी सणासुदीला पितो, असा मी पित नाही, बरोबर ना? आई शपथ, कोणी पण आता बुवा दुसऱ्या बारीत आला का उठून त्याच्या तोंडाचा वास घ्यायचा। अभी इसको नहीं छोड़ेगा मैं, अभी इसका काट के रखेगा देखो। काय बोलले मी पित नाही, आणि आज मी कसा पियेन बारीला? हो का ना, तू एवढा साधा सुद्धा आहे सगळी, म्हणतो काय याची नाकातलीच केस जळाली, अजून जवळ आली असती तर कुठली केस जळाली असती का? आणि काळी काळी म्हणतोस तर तुझा कुठलाच भाग काळा नाही आहे काय, सगळा गोरा आहेस काय फॉरेनर?
शी एवढा घाण वाटत होता ना तिथं बसून ऐकायला. आमच्या पोरी पण करून दाखवत होत्या. कसं करता रे? ये सुस्वागतम. मला बोलत होतास का थुकत होतास त्या माईक मध्ये? ते आधीच दादा तो माईक आधी पुसून त्याच रुमाला आधी पुसून घरात न्या. कारण हा नुसता पिणारा नाही, हा खाणारा पण आहे. कण अडकली असते त्याच्यात चुकून. म्हणून आणि शक्ती तुला काय हे तू काय जाणतोस? याला शेरोशेरी शायरीचा बादशाह म्हणतात ना. आणि शक्ती तुला काय हे तू काय जाणतोस? शास्त्राला आणि शास्त्राला तू काय मानतोस? या माईकवर बोलताना तुझी थुकी कशाला सांडतोस? मग तुझा जीव एवढाच आहे, मेल्या मरशील आणि बोलताना कशाला एवढा शिरा काढतोस? असं उत्तर द्यायचं असतो बुवा. ते फालतू तुझा दाबून हा आणि तुझा चेपून तुझा काय त्याला अर्थच नाही. बघा लाईनी दिलेल्या बुवाला, लाईनी कळलं. त्याला काय वाटलं मी तेजाला बाई आता शांत बाऱ्या करणार म्हणजे हो मला काय बोलणार नाही. आतमध्ये मला विचारतं लाचारासारखा कसा वाटला? 15,000 लेवल केली. अरे तुझी लेवल घाल तिथं चुली. आता त्या लेवलचा कसा डोंगर करते ते बघ. इथे श्री ऋषिकेश काका पत्त्याने यांच्याकडून 3,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तेजा पवारसाठी. धन्यवाद. एकदा चालू होता माहोल लावून जाऊ दे आणि मग याची वन साइड काढायला घ्यायची. लोकांना पण दिसू दे हा मॉडेल कसा आहे तो. म्हणून तुला इथं आणलेला आहे. बाकी काही तुझ्यात दम नाही हे मला माहितीये. आणि म्हणून हुआ म्हणतात हमें तुमसे हुआ है प्यार हम क्या करें आप ही बताओ हम क्या करें. हुआ म्हणतात तुझ्यावर कोण प्रेम करेल तर मला कुठे एवढी मसनात जायची गरज आहे तुझ्यावर करत आणि प्रेम करायची. मी ज्याच्यावर प्रेम केलाय तो हाय माझ्यासोबत. तू ज्याच्यावर प्रेम केलंस तो कोण हाय काय तुझ्यासोबत? तुझं कधी तू आयुष्यात प्रेम केलं असेल तर मेल्या तुला माहिती ना. अजून बिन लग्नाचा सडतोच आहे. अरे वाईस लग्न कर. लग्नाचं सुख काय असतं ते इथं बसलेल्या लोकांना विचार. काय हो कसा सुख असतो? दिवस रात्रीचा असतो का नाही? ह्याला काय कळणार? हा कुठेतरी दुसरीकडे आता बोलले असते. पण जाऊ दे. अगदीच आपल्याला पण तोंड सोडायचं नाही. म्हणून बुवाच्या गवळणीकडे वळूया डायरेक्ट. बुवानी गवळण गायली. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. तो काय म्हणतो? रडू नको काना म्हणून जवळ घेते मग जवळ घेते तू दाबून देते. बरोबर. आता ही मी सुरात गायली म्हणून कळली. या बेसूरनी कशी गायली ती बघितलं ना. म्हणतो रडू नको बाळा. याचा सूरच वेगळा. तो मला पण जमणार नाही एवढा बेसूर गायला.
दाबून देते. हा? का तू एवढा मोठा घोडा झाला तुला दूध बोलता येत ना, अजून तू दूध करतोस घरात पण मागताना आईशीकडं मम्मी तू दूध आहे म्हणूनच बोलतोस. तू दूध बोलायचंय तुला. ए दूधू, ए दूधू, ये बाहेर ये बाबू. दूध देते, ये दूध देते, ये ये दूधू हवा आहे ना तुला. मग आता जेव्हा तू दूध प्यायला देते तुला दूध मी. हा दूध तुला देते मग तू रांगत असतोस का नाही काना. मग रांगता रांगता ओटीवर येतो. आपली ही ओटी असते की नाही घराची. मग ओटीवर येतोस मग तुझ्या त्या लंगोटीतनं तुझी गोटी पडते. बघा विषय कसा आहे. मला गोटी नाही याच्या सोट्या बिट्या काढायची गरज नव्हती. पण आता हा बोलायचा याला सोडू नाही ना. मग कटिंग कशी. अरे पियाला दुधू आला ओटीवर. हे सगळे तुरेवाले शाहीर तसेच हो. काय आता बोलून हे सुधारण्यातले नाही आहेत. हे यांच्या वळणावरच जाणार आहेत. म्हणून अरे पियाला दुधू आला ओटीवर. मग आला ओटीवर पाय पडला कोटीवर. आला ओटीवर पाय पडला कोटीवर. आणि मग बुवा म्हणतात डबल बारीची तुला किती खास आहे. मग मला
कानाला दही दूध, मग ढेंगा रुंद करूनच काना दही दूध नेहमी प्यायचा. म्हणजे काय पण तिथं ढेंगा रुंद करायचा होता म्हणून सुनला रुंद जुळवला ने काय पण. बुवा काय पण गातोस तू येणार झालाच आहे, तू बावरलाच आहे. तू आधी एक काम कर, या वर्षी चांगला मुहूर्त बघून लग्न करून टाक. कानी चकली लुली पागली कशी पण भेटू दे, पण कर कधी. तेव्हा तुझी बुद्धी ठिकाण्याच येईल. मला म्हणतो तेजल दे मला एक चान्स. कसा देऊ तुला चान्स, इथं जमलेली आहे सारे पण. कसा देऊ तुला चान्स. बुवा म्हणतो तेजल पवार दे मला एक चान्स. कसा देऊ तुला चान्स. चान्स काहीतरी ते बोलले, तेजल पवार दे मला चान्स. हा तेजल पवार दे मला चान्स. कसा देऊ तुला चान्स. इथं जमलेली आहे 4-4 माणसं. काय बुवा कसा चान्स मागतोयस तू माझ्याकडे. मग आता दुसरा गीत बुवासाठी कसा लिहिलाय बघा. थकून गेला तरीही नाही शुद्धी गाणं. एक एक करून आले प्रसारे, हे कोणाला पटत नाही. आता प्रश्न हा सुटत नाही. आता प्रश्न हा सुटत नाही. याचा हलवून उठत नाही. आता प्रश्न हा सुटत नाही. याचा हलवून उठत
माझ्या प्रश्नाला मारा मिठी नाही तर दुसऱ्या बारीत घालीन फुटी कुठं फुटी कुठं म्हणजे आणि मला बोलतात शास्त्राची फुटी आहे काय विषय मिठी फुटी ग्रंथ फुटीचा ग्रंथ असेल तर बुवा घेऊन घ्यावा तुझा फुटीचा ग्रंथ झाकण्या बुवा याला नावच मी झाकण्या बुवा ठेवलेलं आहे बाकी याच्यासाठी दुसरा शब्द नाही हा नुसता आता कसा केसा हलवतो बघितलात ना त्याच्या केसावरून पण गाणं लिहिलंय मी मारू इथं गाणं त्याला त्याची केस आहेत का नाही मग शंकराची पण केस वाढलेली म्हणजे जटा वाढली होती शंकराची मग ती पार्वती शंकराला काय म्हणते बघा परवाच लिहिलं तिथल्या तिथं याच्या केसावरून जिथं मला माहिती ना असा असा तसंच करतो असा असाची केस उडवतो ना ती परवाच मी त्याच्या केसावरनं गाणं लिहिलं थांबा तो शोधायला लागेल गाणं मला
Thank you.